15 ऑगस्ट रोजी कपरेड पोलीस स्टेशन मध्ये गळफास घेतल्याची माहिती समोर आली। तर त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृतदेह बेडवरती सापडला। मुंबईच्या कोलाबा येथील नेव्ही नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। इंडियन नेव्ही मधील 30 वर्षीय सेलर पूरणमल मेहरा व त्यांची पत्नी 28 वर्षांची ओमा मेहरा, त्यांचा 3 वर्षाचा मुलगा आणि 2 महिन्याची मुलगी यांचा मृतदेह त्यांच्या रूम मध्ये सापडला आहे। 15 ऑगस्ट रोजी कपरेड पोलीस स्टेशन मध्ये गळफास घेतल्याची माहिती समोर आली। पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना पूरणमल हे गळफास घेतल्यास आढळले। तर त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन्ही मुलांचा मृतदेह बेडवरती सापडला। पोलिसांच्या प्राथमिक तपासात पूरणमल यांचा सुसाईड केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे। तर पत्नी आणि त्यांच्या 2 मुलांचा मृत्यू पॉइझनमुळे झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे। घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही, त्यामुळे यांचा मृत्यू कशामुळे झाला व कोणत्या परिस्थितीत झाला याचा तपास कपरेड पोलीस स्टेशन करत आहे। 4 मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जे हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण काय आहे ते स्पष्ट होईल। कपरेड पोलीस स्टेशनने एडीआर दाखल केला आहे। इन्व्हेस्टिगेशन आताही सुरू आहे। इंडियन नेव्हीने अजूनपर्यंत पुष्टी दिली नाहीये, पण पोलिसांनी सांगितलं आहे की तपास सुरू आहे आणि इंडियन नेव्ही आम्हाला सहकार्य करत आहे।